आणि या सन्मानाचा या ठिकाणी मात्र आपण स्वीकार करायचा आहे. चला प्रमोद दादा गायकर साहेबांचं स्वागत होईल आणि त्याच्यानंतर मॅचकडे जाऊया. चला मॅचला मात्र सुरुवात होतीये. विशाल भोईर पहिला षटक आउटसाइड द ऑफ लाईन, बॅटची कडा एज अँड टेकन कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. गोल्डन डकच्या स्वरूपात अवी पाटील यांना व्हावं लागेल बाद. पहिला विकेट. पहिल्या बॉलवरती अवी पाटील यांची विकेट मिळवली आहे. निर्णय क्रमांक 3 वरती यश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. विकेट मात्र पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी मिळाली गेली. यश पाटील नवीन बॅटर आलेत. बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी फेकला जाईल. व्हाईट बॉल माफ करा, या ठिकाणी फेकला जाईल आणि व्हाईट बॉलच्या बरोबरीने धावसंख्येचं खातं खुलं केलं गेलंय. एक धाव हे स्कोर कार्ड वरती एक चेंडूचा खेळ संपल्यानंतर बनवली गेली आहे. भिवनचा पहिलं षटक 3 ओव्हरची मॅच. यावेळेचा बॉल उडवलाय, आला स्लॉट मध्ये, पाठवलं लॉंग ऑफच्या बाहेरच्या प्लॉट मध्ये. षटकार 6. धन्यवाद. षटकार मात्र या ठिकाणी आलेला आहे. 7 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र आपल्याला 2 चेंडू नंतर पाहायला मिळतील. बॅकफुटला गेलेत, आणखी एक क्लासिकल फटका. कव्हरच्या डोक्याच्या वरून कव्हर पॉइंट, सीमा रेषा पार. चौकार 4. चार धावा मात्र या चेंडूवरती मिळत आहेत. या 4 धावेच्या बरोबरीने टोटल मात्र वाढली जाती आहे. विशाल भोईर यांच्यावरती दडपण असेल कारण आक्रमण केलं गेलं आहे. बॅकफुटला आणखीन एक कमालीचा फटका. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नको ती ऑडी, नको ती फरारी. बॉलने घेतली गगन भरारी. षटकार. डीजे या चेंडूवरती मात्र दमदार षटकार आपल्याला येताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना वडगर टीम. या वेळेचा बॉल, बॅटची कडा, एजंट टेकन. दुसरा धक्का यश पाटील मैदानाच्या आतमध्ये हाकार माजवत होते. त्यांना पवेलियनचा रस्ता दाखवला जाईल. दुसरी विकेट.
विकेट मात्र या ठिकाणी मिळाली गेली आणि या विकेटच्या बरोबरीने स्कोर कार्ड वरती फक्त 17 धावा या स्थिरावल्यात. 2 इम्पॉर्टंट विकेट मिळवली. अवी पाटील पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक, त्याच्यानंतर यश पाटील 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. असं वाटलं होतं 3 षटकांमध्ये 40-45 होतील, पण त्यांची पण विकेट मिळवली आहे. जीत पाटील आता आले आहेत. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो, आणखीन एक विकेट मिळण्याचा चान्स. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडलाय, जेल संपवलाय. जीत पाटील यांचा खेळ. अनदर गोल्डन. या पोझिशन वरती मात्र रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल झाल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा स्कोर कार्ड वरती. लॉस ऑफ 3 विकेट बनवल्या गेल्यात. गावदेवी वडघर या टीमच्या माध्यमातून येणारे मात्र आता 12 बॉलचा खेळ अजूनही या पहिल्या सत्रामध्ये शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅक वरती न्यू गोल्डन पोसरी एक्सप्रेस मनीष तात्रे यावेळेस मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 2 डावकुरे हाताचे तेच तर्रार गोलंदाज आणि त्यांचा सामना करण्याकरता ऑन स्ट्राईक वरती मात्र यावेळेस आपल्याला दर्शन पाटील पाहायला मिळतील. ॲज अन ओपनिंग बॅटर म्हणून दर्शन पाटील दाखल झाले होते. एकही बॉल त्यांनी अजून फेस केला नाहीये, परंतु यावेळेस वैयक्तिक इनिंग मधला पहिला बॉल फेस करताना दर्शन पाटील ऑन स्ट्राईक वरती. चांगल्या गोलंदाजीची गरज असेल. विधी 11 न्यू गोल्डन पोसरी या टीमला 17 धावा झाल्यात. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. लोअर फुल टॉस टीप करणारा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मात्र घेतली जाते. थेंबे थेंबे तळे साचे, त्यामुळे सिंगल डबलने धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे माइंडसेट असेल येणाऱ्या चेंडूवरती. 3 विकेट गमावल्यात. दर्शन पाटील ऑन स्ट्राईक. स्विचिटचा फटका, दुधारी तलवार, कमालीचा स्ट्रोक. प्रॉपर टायमिंगने या फटक्याला केलं होतं एक्झिक्यूट. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकार मात्र एडगेडून आलाय. कमालीची बॅटिंग करताना दर्शन पाटील वडगर टीमचे ब्रँड आहेत आणि यावेळेस मात्र धावांची बरसात करताना या मॅच मध्ये आणखी एक रिव्हर्स स्विचिटचा फटका करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव या चेंडूवरती मात्र पूर्ण केली जाते. एका धावेच्या बरोबरीने 24 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल. मनीष तात्रे टीमचे लीडिंग गोलंदाज आणि त्यांना एक चांगलं षटक या ठिकाणी हाताळावं लागेल, कारण जेव्हा तुम्ही टीमचे लीडिंग बॉलर असता तुमच्यावरती जबाबदारी फार मोठी असते. ती जबाबदारी स्वीकारावी लागेल या खेळाडूला. चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर विकेट किपर कडे एक्स्ट्रा राईज होणारा बॉल. निर्धाव चेंडू, स्विंग अँड मिस. डॉट बॉल यावेळेस येताना पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी करताना कमबॅक केलंय मनीष तात्रे यांनी. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना पण आहे. 3 ओव्हरची मॅच. याच्यानंतर खरतर क्रियांश 11 आई भवानी साई बी आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्ध 11 कैरे या 2 टीमच्या दरम्यान मॅच असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यावं. यावेळेस बॉल बॅकफुट वरून चांगला फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक प्रणय भोईर यांनी या कॅचला कॅरी केलाय. दर्शन पाटील, रोहित पाटील यांना माघारी परतावं लागेल फलंदाज बाद.
हा तिकडे मला वाटतं कैरे टीमचे खेळाडू बसलेले आहेत. आयोजकांनी सूचना दिलेली आहे की त्या स्टँड्समध्ये आपण बसा. सीमा रेषेच्या लगत हिरव्या पट्टीवरती बसू नका अशी सूचना आयोजकांनी दिलेली आहे. त्यामुळे विनंती असेल खेळाडूंना प्रेक्षकांना कैरे टीमच्या की आपण तिकडे जे तुम्हाला बसण्यासाठी स्टँड्स उपलब्ध करून दिलेले आहेत त्या ठिकाणी आपण बसायचं आहे. धन्यवाद असेल आपलं पण की आपण विनंतीला मान दिलेला आहे. विकेट मात्र या ठिकाणून जाताना पाहायला मिळाली. नवीन बॅटर ईशान पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. इनाट क्रमांक 6 या आकड्यावरती आले आले हेलिकॉप्टर उडवलाय. आणखीन एक विकेटचा चान्स. प्रणय भोईर चेंडू खाली पकडलाय झेल. आणखीन एक गोल्डन डक ईशान पाटील बॅक टू द डगा. ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. 12.00च्या सरासरीने 24 धावा लॉस ऑफ 5 विकेट या स्कोर कार्ड वरती मात्र बनवल्या गेल्यात. तन्मय पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना पाहायला मिळालेत. सगळे पाटील आडनावाचेच खेळाडू आहेत. आतापर्यंत 7 फलंदाज आपण पाहिलेले आहेत आणि तन्मय पाटील आता इनाट क्रमांक 7 वरती दाखल होतील. बॉलिंग ट्रॅकवरती डेथ ओव्हरसाठी रसायनीचे वंडर बॉय मयूर पाटील यांना आमंत्रण दिलं गेलेलं आहे. शेवटचं षटक असेल. 24 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या पण मनीष तात्रे यांनी फक्त 7 धावा दिल्या. 2 विकेट मिळवल्या आणि टीमसाठी कमबॅक या मॅचमध्ये त्यांनी केलेला आहे. मयूर पाटील सुरुवात करतील. पहिलाच बॉल ऑन द राईटचा फटका लॉंग द कार्पेटने लॉंग ऑनच्या एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल. एक धाव पूर्ण केली. फंबल त्या ठिकाणी झाले आणि एकेरीचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये या ठिकाणी मात्र केलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल कारण क्षेत्ररक्षक जेव्हा चांगला खेळ करतात तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास आणखीन बळकट होत असतो. पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग करताना जेवढ्या कमीत कमी धावा तुम्ही द्याल तेवढ्या तुमच्या टीमसाठी सोपं असेल रन चेसमध्ये. यावरचा बॉल शरीरावरती आदळलाय. बघा अबू यांनी खरंतर चेंडूचं कलेक्शन करण्यासाठी ते धावले. जेव्हा अशा प्रकारे फिल्डर बॉलवरती अटेम्प्ट करतो फलंदाजांवरती दडपण बनतं आणि त्याच्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न होता ती घेतली नाही. निर्धाव चेंडू क्रिकेटमध्ये गेम प्लॅन्स असतात जे तुम्हाला वापरणं फार महत्वाचं. निर्धाव चेंडू या ठिकाणी आलेला आहे. हो यॉर्कर तेज तर्रार ॲक्युरेट टो क्रशिंग डॉट चेंडू या ठिकाणी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. मयूर पाटील ज्यांच्याकडे कित्येक वर्षांचा क्रिकेटचा अनुभव आहे. रसायनीचे वंडर बॉय म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि यावेळेस चांगली गोलंदाजी करताना या मॅच मध्ये रिव्हर्स स्वीपचा फटका. यावेळेस बॉलला पाठवलाय. दुधारी तलवार गेंद आर पार. षटकार. नाद नाही निखिल भाईचा संस्कृती कष्टाला बक्षीस लावलंय लाखाचा. बक्षीस लावलंय लाखाचा. ग्रामीण क्रिकेट सामने रंगले 32 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र बनवल्या गेल्या. शेवटच्या 2 बॉलचा खेळ पहिल्या सत्रामध्ये बाकी असेल. हा चांगला बॉल स्विंग अँड मिस डॉट डिलिव्हरी. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. वार पर पलटवार उत्तरास प्रति उत्तर मयूर पाटील देत असताना कमालीची लढाई होतीये. कधी फलंदाजी करणारी टीम वरचढ ठरतीये तर कधी गोलंदाजी करणारी. शेवटचा बॉल फुलटॉस शरीरावरती आदळलाय. पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये हा मिळेल धक्का आणि या विकेटच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. आणि बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर गावदेवी वडगर धावा बनवल्या. 32 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 33 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. ते टीम विधी 11 न्यू गोल्डन पोसरी या टीम समोर 11.00 ची सरासरी करायच्यात 18 बॉल मध्ये.
33 धावा. दरम्यान डीजे ऑपरेटर यांना विनंती आहे की आपण बर्थडे सॉन्ग आता तयार ठेवा, कारण आमचे स्कोरर मित्र खतर फार कमी वयामध्ये ज्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये एक स्कोरर म्हणून फार मोठं नाव कमवलेलं आहे, ते मॅन फ्रॉम नडा चेतनजी भोईर सर यांचा वाढदिवस. आणि तो वाढदिवस मात्र या ठिकाणी आपण आता सेलिब्रेट करणार आहोत. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये चेतन भोईर सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत. केक कटिंग या ठिकाणी मात्र आता केलं जाईल. सेलिब्रेशन आपण त्यांच्या बर्थडेचं या ठिकाणी करणार आहोत. जबरदस्त स्कोरर आपण उल्लेख केला, फार कमी वयामध्ये ज्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नाव कमवलेलं आहे. खतर नडाळ गावातून बिलॉंग करत असताना नडाळ गावाचं नाव मोठं केलं, स्वतःचं नाव पण मोठं केलं. मी नेहमी म्हणतो करोगे अच्छा काम तो होगा बडा नाम, आणि ते नाव त्यांनी मोठं केलेलं आहे. ते आमचे चेतन भोईर सर यांचं सन्मान या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन आपण करूया. डीजे ऑपरेटर यांना विनंती आहे की आपण एक सॉन्ग मात्र या ठिकाणी रेडी ठेवायचं आहे. केक कटिंग केलं जाईल. खरतर टेंबरी गावाचं पण बरंचसं प्रेम चेतन भोईर सर यांच्यावरती आहे. आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. आई जगदंबे चरणी प्रार्थना करूया की तुम्हाला उदंड सुखमय निरोगी आयुष्य लाभो, आणि त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देतोय. यस डीजे सॉन्ग आपण ऑन करा. केक कटिंग केलं जाईल. सेलिब्रेशन स्टार्ट. Dear Chetan sir, happy birthday. शुभेच्छा. जगत लावायचा ढोल ताश डॉल बिटीज संबळ जगत लावायचा. अरे बर्थडे अरे भावाचा. एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चेतन भोईर सर यांना आपण या ठिकाणी देतोय. त्यांचा वाढदिवस या ठिकाणी मात्र या स्पर्धेमध्ये साजरा केला गेलेला आहे. आणि खरं तर तुमचं हे स्कोरिंग क्षेत्रातील कार्य असंच पुढे राहू दे. इंजिनिअरिंगचं AIचं शिक्षण पण ते घेत आहेत, आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही भरपूर नाव कमवाल, अशाच शुभेच्छा या ठिकाणावर मात्र मी तुम्हाला देतोय. फार चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर व्यावसायिक पटलावरचे दोन्ही संघ एकमेकाच्या आगेच खेळत आहेत, मात्र क्रीडांगण उपलब्ध नव्हतं. आणि अशा वेळेस खऱ्या अर्थानं बाळारामजी घोडविंदे असतील, स्वप्नीलजी घोडविंदे, सुनीलजी घोडविंदे असतील, बाळारामजी पाटील असतील, नामदेवजी पाटील असतील आणि शिवाजीजी पाटील असतील, या प्रमुख अतिथींनी हे क्रीडांगण खुलं केलं. आणि त्यानंतर संपूर्ण टेंबरी ग्रामस्थ असतील किंवा टेंबरीचे खेळाडू असतील, यांनी या मैदानासाठी विशेष मेहनत घेतली. आणि त्या मेहनतीच्या माध्यमातून ही 4 रात्रीतील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साई संघाचे कर्णधार आणि कैरा संघाच्या कर्णधार आम्ही विनंती करतोय आपण नाणेफेकीच्या कौलासाठी टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. खरं तर या सर्वांचे आपण आभार व्यक्त करणं गरजेचे. त्याच पद्धतीने आपण पाहतोय हायवे त्यासाठी ज्यांनी पारितोषिक लावले त्यांचे आपण आभार व्यक्त करणं गरजेचे. खास करून चंद्रकांतजी राणे यांचे आपण आभार व्यक्त करणं गरजेचे. ज्यांनी वैयक्तिक पारितोषिकं दिली आहेत त्या सर्वांचे आपण आभार व्यक्त करूया. कारण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं साई एंटरप्राइजेसचे सर्व संदीपजी ठोंबरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली. जरूर हम जिन्होंने हमें सहकार्य किया है उनके नाम का जिक्र करेंगे, उनका आभार तो व्यक्त करेंगे. फिलहाल तो हम खेल की तरफ जाने वाले हैं, जहां पर अखिल भोईर और मयूर पाटिल ये प्रारंभिक जोड़ी आएगी तो जीत पाटिल शुरुआत करेंगे. दूसरी गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन, कमाल की डिलीवरी है.
पहले मैच में हमने देखा था गांवदेवी वड़कर का ये सितारा जीत पाटिल मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता था मैंडेटरी पावर प्ले की ओवर में 1 रन देकर 2 विकेट जिन्होंने अपने नाम किए थे वो जीत पाटिल यहाँ पर भी कमाल की शुरुआत करते हुए 2 डॉट बॉल्स उनके द्वारा मैदान के अंदर आएंगे और मिस्टर 360 अखिल भोइर को फिलहाल तो खामोश किया है जीत पाटिल ने। ऑन साइड पर बल्ले का किनारा लगा, कैच को किया जाएगा कैरी। अखिल भोइर नहीं खोल पाए अपना खाता, जाएंगे वापस, पहला विकेट। विकेट यहां से निकाली गई, कमाल की शुरुआत की है जीत पाटिल ने। नाम में इस खिलाड़ी की जीत है तो काम भी ये वैसा करेंगे। फिलहाल तो यहाँ पर कप्तान आ चुके हैं सिद्धू 11 कैरे के। मैं बुलाना चाहूंगा क्रियांश 11 आई भवानी साई भी के कप्तान को टॉस करने के लिए आना है। 3 गेंदों का खेल हुआ, विकेट गई है, एक भी रन नहीं बना है। मनीष तात्रे नेट नंबर 3 की पोजीशन पर इस टीम के जेन्युइन ऑलराउंडर आपको दाखिल होते हुए नजर आएंगे। लेफ्ट आर्म बैटर आइए, जड़ में डाली थी, ड्राइव किया जाएगा मिड ऑफ की दिशा में, एक और डॉट बॉल। जीत पाटिल की हवा मैदान के अंदर आज जरूर चल रही है। कमाल की गेंदबाजी की है, भिवंडी से इतना लंबा सफर तय कर कर आई है तो हम में कुछ अलग बात है, ये दिखाया जीत पाटिल ने भी। एलबीडब्ल्यू के लिए अपील जरूर की गई थी, मिसिंग लेग हो सकती है। लेग बाइस के तौर पर 1 रन मैदान के अंदर किया जाएगा पूरा और इससे 1 के साथ बैटिंग टीम विद 11 न्यू गोल्डन पूसरे का काउंट आपको ओपन होता हुआ नजर आएगा। पीछा करना है 33 का, 32 की जरूरत। 13 गेंदों का खेल इस दूसरी पारी में बचा है। 13 गेंदे 32 रन। मयूर पाटिल मनीष तात्रे जोड़ी के ऊपर अपने टीम की जिम्मेदारी है और इस जोड़ी को खेल अच्छा करना पड़ेगा तभी ये मैच में रोमांच आ सकता है। बल्ला घूमा जरूर है, अपील यहां से की गई, विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन एंड दैट्स व्हाई द बॉल इज रिमेन डॉट। और इसी डॉट गेंद के साथ पहली मेडन ओवर इस प्रतियोगिता में आपको नजर आएगी। गेंदबाज का गाजा वाजा हो गया और जीत पाटिल बिना ताज पहने राजा हो गया। यह राजाओं वाली गेंदबाजी। मेडन ओवर पहले मैच में भी मात्र एक वाइड की रन आई थी लेकिन वो बॉलर के अकाउंट में ही जाती है। यहाँ पर एलबी लेग बाइस की रन आई जो बॉलर के अकाउंट में नहीं जाती, इसी वजह से ये मेडन ओवर मैदान के अंदर आपको देखने को मिलेगी। 12 गेंदें बची है जीतने के लिए। 32 रनों का समीकरण मैदान के अंदर आपको नजर आएगा कि हाथ से पलटवार हो सकता है कि यहां से मनीष तात्रे और मयूर पाटिल आक्रमण कर सकते हैं, बॉलिंग लाइनअप को भेज सकते हैं। ये तो आने वाला वक्त बताएगा। दर्शन पाटिल इस टीम के एक और जेन्युइन ऑलराउंडर जो दूसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए बॉलिंग ट्रैक पर आपको आते हुए नजर आएंगे। 12 गेंदे 32 रन। अपनी हार पर जो रोए वो जिंदगी में आगे क्या बढ़ेगा और मुसीबतों को देखकर जो पीछे हट जाए कामयाबी की सीढ़ियां क्या चढ़ेगा। भले ही आपके सामने मुसीबतें हो, डरना नहीं है, सामना करना पड़ेगा। 12 में 32, 12-32 बैकफुट पर गए थे, गेंद और बल्ले का संपर्क रही, डॉट गेंद की समाप्ति है लेकिन रिव्यू लिया है व्हाइट बॉल के लिए बैटिंग टीम अंपायर। चलिए रिव्यू तीसरे अंपायर चेक कीजिए। फेयर बॉल का डिसीजन आएगा तीसरे अंपायर के द्वारा, यानी रिव्यू लॉस जरूर हुआ है। डॉट गेंद की समाप्ति आपको होते हुए नजर आएगी। 11 गेंदें बची है जीतने के लिए, 32 की अभी भी जरूरत।
बल्ला यहाँ से भी घूमा इनटू द बॉडी, कांटेक्ट होती हुई बॉल, मात्र एक रन आपको लेग बाइस के तौर पर यहाँ से आता हुआ दिखाई देगा। इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दुरुस्त करवाएगा। 4-6 आपकी जीत की संजीवनी बूटी का काम कर सकती है। मात्र 2 रन बनेंगे स्कोर कार्ड पर, 33 का पीछा, 31 की जरूरत। 10 गेंदे, मयूर पाटिल रसायनी के वंडर बॉय क्यों कहा जाता है, ये उन्हें साबित करना पड़ेगा आज। न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो खिलाड़ी सबसे बड़ा। और मयूर पाटिल को वो काम करना पड़ेगा अपने टीम विद 11 न्यू गोल्डन पहुंचने के लिए, 10 में बनाने 31। बल्ला यहाँ पे भी घूमा है, लेकिन स्पीड देखिए आप, व्हाइट बॉल का डिसीजन जरूर आया, लेकिन बॉलिंग टीम का रिव्यू देखिए। एक रिव्यू बैटिंग टीम ने लिया तो एक बॉलिंग टीम ने लिया। चलिए रिव्यू हम चेक करेंगे। रिव्यू सक्सेसफुल, इट इज अ फेयर बॉल। डॉट गेंद का डिसीजन जो है वो तीसरे अंपायर के द्वारा आपको आता हुआ नजर आएगा। स्टंप लाइन के ऊपर से गेंद गई थी, उसी वजह से तीसरे अंपायर ने बताया कि होगी डॉट गेंद, यानी परेशानियों में इजाफा होता हुआ। ड्राइव किया जाएगा, गैप में गेंद जरूर है, 1 रन कंप्लीट करेंगे, लेकिन फील्डर की गलती, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, मिलेगा नसीब का साथ, आएगा चौका नंबर 4। और वो डॉट गेंद, जितनी ज्यादा डॉट गेंदें खेलोगे उतना ज्यादा दबाव जो है विद 11 न्यू गोल्डन दूसरी टीम के ऊपर आपको बिल्डअप होता हुआ नजर आएगा। गेंदें बची है 7 और बनाने है 27 रन। ये गेंद बहुत महत्वपूर्ण है, इस पर वो बड़ा हिट आना जरूरी, वरना आखिरी ओवर में मुश्किलें बढ़ने वाली है। ओह, लोअर फुल टॉस पर मयूर पाटिल ने दिया तड़ाका, किया धमाका, एक फाइट, वातावरण टाइट, ये 6 रन। अयवा कॅच घेतलेली आहे, काय अर्धा अर्ध द्यायचं त्यांना पारितोषिक, काय वाटतंय तुम्हाला? 200 रुपयांचं पारितोषिक आपण देऊया विजय दादा पाटील यांच्या माध्यमातून अयवा कॅच साठी 200 रुपयांचं पारितोषिक। चेतन भोईर सरांनी सांगितलेलं आहे की त्यांनाच द्या, कारण ते लहान आहेत, त्यामुळे ते पारितोषिक त्यांनाच आपण देतोय। त्यांचा वाढदिवस आहे, त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे समोरच्याला। चला हा, सगळ्यांनी असू द्या, पण त्यांनाच देऊ आपण। आमचे मित्र या ठिकाणी आहेत ज्याने हायवा कॅच पकडलाय, स्पर्धेविषयी काय बोलशील मित्रा? तो डोक्याला हात लावतो, मी आता नेमकं काय बोलू? चला मैच मैच की तरफ हम चलेंगे। 6 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की जरूरत। मयूर पाटिल के वो एक लंबा हिट 6 रन जो वाला आया, उसके बाद कहानी पलटी गई है। 6 गेंदों में 31 रन की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी। आखिरी ओवर को लेकर आई है रोहित पाटिल। रोहित ये नाम सुनते हैं तो इंडियन क्रिकेट टीम के पूर्व कप्तान सर रोहित शर्मा, जिन्होंने 2 आईसीसी ट्रॉफीज हिंदुस्तान को जिताई, उनकी याद हमेशा आती है। उनका ये नाम रोहित पाटिल आई है, लेकिन पहली गेंद पर बल्ले का किनारा, नहीं मिलेगा भाग्य का सहारा। मनीष तात्रे बिग बैटर हैज टू डिपार्ट।
आती हुई नजर आई। 5 गेंदें बची है जीतने के लिए, 21 की जरूरत। विशाल भोईर एट नंबर 4 पर ये दाएं हाथ के बल्लेबाज दाखिल किए गए। आते ही उन्होंने उड़ाया था गेंद को डीप में, खिलाड़ी कैच को कैरी करेंगे। विशाल भोईर आए और विशाल भोईर गए। गोल्डन डक। दो गेंदों पर 2 विकेटें आई है रोहित पाटिल के लिए। रोहित पाटिल हैट्रिक के ऊपर आपको जरूर नजर आएंगे। क्या विकेट हैट्रिक पूरी हो सकती है? अनिकेत आई है नए बल्लेबाज। बल्ला घूमा है, डॉट गेंद की समाप्ति है। हैट्रिक का चांस तो मिस किया, लेकिन जीत की ओर अग्रेसर होती हुई आपको टीम गांव देवी वड़कर नजर आएगी। 3 गेंदें बची है और जीतने के लिए 21 रनों की है जरूरत। 3 गेंदें बची है जीतने के लिए, बना रहे हैं 21। गेंदबाज तैयार है, बल्ला यहां से भी घूमा है। एक और डॉट गेंद है। मात्र फॉर्मेलिटीज इस मुकाबले के अंदर अब आपको बचते हुए नजर आएंगी। 2 गेंदें, 21 रनों की जरूरत मैदान के अंदर। कमाल की गेंदबाजी की वडगर टीम। रनों को बनाना जानती है तो रनों को बचाना भी जानती है। पहला मैच भी डिफेंड करते हुए जीते और दूसरा मैच भी ऐसा लग रहा है डिफेंड करते हुए जीत सकते हैं। ऑलमोस्ट जीत गई है क्योंकि एक गेंद बचेगी और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। क्रिकेट में कोई भी स्ट्रोक नहीं है जो एक गेंद पर आपको 20 रन दे पाए। मात्र 1 रन दिया है रोहित पाटिल ने अभी तक। आखिरी गेंद करेंगे। फुल टॉस थी, फुल टॉस पर फुल टोल वसूलने के प्रयास में होंगे। कैच आउट, विकेट जाएगा और इसी विकेट के साथ ये मुकाबला होगा खत्म। हार्ड लक टीम विद 11 न्यू गोल्डन पोसरी, बेटर लक नेक्स्ट टाइम एंड मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस फॉर द विन गाव देवी वडघर। चला टॉस या ठिकाणी केला जाईल। मंगेश पाटील साहेब, भूपेंद्र दादा पाटील, उल्हास दादा भोईर, त्याच्याच बरोबरीने आमचे आदरणीय अनिल दादा भोईर, सगळे पाहुणे आता प्रस्थान करताना पाहायला मिळत आहेत। संतोष दादा आमचे हे पण प्रस्थान करतील। धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आलात। कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलेली आहे। चला टॉस करण्यासाठी यावं। मॅन ऑफ द मॅच पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं जाईल आणि मॅन ऑफ द मॅच हकदार या ठिकाणी ठरला आहे। यश पाटील या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 4 बॉलमध्ये 16 धावांची जबरदस्त इनिंग या ठिकाणी साकार केली आणि टीमला मात्र मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं। तर यश पाटील मॅन ऑफ द मॅच। चला